आम्ही या आंदोलनात माननीय आमचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिलेला आहे की एसटी महामंडळाने जी 14.95% अर्धा टक्का बाकी ठेवलाय, फक्त तो 15% आहे. असे 15% महागाई केलेली आहे भारी आपला तिकीट दरवाढीमध्ये. मी एसटी मध्ये जवळजवळ 36-37 वर्ष काम केलेलं आहे. अगदी हेल्पर पासून AWS म्हणजे कार्यशाळा प्रमुखापासून म्हणजे अधिकाऱ्यापर्यंत काम केलेलं आहे. माननीय रावते साहेब जेव्हा आमचे परिवहन मंत्री होते आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते, त्यांनी देखील एवढा कामगारांना एवढा पगार वाढवला का आम्ही आज पाय धुवून पाणी पिल्लं पाहिजे त्या परिवहन मंत्र्यांचे. एवढा पगार वाढवला. त्यावेळेस पण एवढी भाडेवाढ केली नव्हती, फक्त 5% भाडेवाढ केली होती त्यावेळेस पण. आणि अशा परिस्थितीमध्ये ही भाडेवाढ 36-37 वर्ष मी काम करत 15% भाडेवाढ कधीच बघितली नव्हती. इतकी मोठी भाडेवाढ यांनी केलेली आहे. का केली तर म्हणे एसटी कामगारांना करार झाला पाहिजे. अरे 20 वर्ष करार नव्हता झाला, परंतु आमच्या परिवहन मंत्र्यांनी तो त्यांना वेतनवाढ दिली. करार का होत नाही हे ह्या गोष्टीकडे जरा बघा. त्या मानवता संघटना काय करते. आता हे सदावर्ते साहेब काल टीव्हीवर बोलतात की 10 रुपयातले 1 रुपया वाढ झाली पाहिजे, 5 रुपये वाढ झाली पाहिजे. अरे या सदावर्ते साहेबांनी आमच्या एसटी कामगारांची वाटोळा केला. या वाटोळ्यामध्ये 6-6 महिने लोकांचे इन्क्रीमेंट गेलेले आहेत. आणि आता ही लाडकी बहीण काय योजना काढलेली आहे, सरकारकडे पैसे नाहीत द्यायला, मग कुठून करायचे. या महागाई वाढवायची, या एसटी महामंडळाचे तिकीट वाढवायचे, भाजीपाल्याचे दर वाढवायचे, किराणा मालाचे दर वाढवायचे आणि या अशा पद्धतीने काम करायचं. आज एसटी म्हटलं तर आमची गरिबाची रक्तवाहिनी आहे. गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी, हे ब्रीद वाक्य आहे एसटीचं. आणि असं असताना फक्त महागाई करायची. अरे प्रवासी कमी करतायत, याच्यामुळे कोण जातोय, श्रीमंत माणूस जातोय याच्यातनं एसटीतनं. आज एसटीची इथं परिस्थिती बघा तुम्ही काय आहे. हा रस्ता बघा कसा झालेला आहे. या एसट्यांची दुर्दशा बघी काय झालेली आहे. याच्याकडे लक्ष नाहीये, फक्त भाडेवाढ करा. मग तुम्ही काय सुखसोयी दिल्या. बोला आम्ही ई बस काढल्या. एसी बस कोणाच्या आहेत, कॉन्ट्रॅक्टरच्या आहेत. एसटी महामंडळाची आहेत का, नाही. त्याच्यामध्ये भाडं किती आहे, डबल. आज तुम्हाला इथं ठाण्याला जायला 30 रुपये भाडं आहे, म्हणजे जुना भाडा. आता तो 35 रुपये झाला. तो 35 रुपये झाला तर यांची 65 रुपये ई बस एसी मध्ये. पण गरीब माणूस जाईल का 65 रुपयामध्ये त्या सवलतीमध्ये. एखादा श्रीमंत माणूस आहे. आमची एकच मागणी आहे, काही भाडेवाढ रद्द करा, झालेली भाडेवाढ कंप्लीट बंद करून टाका. आणि तुम्हाला द्यायचं आहे ना तर जरूर द्या कुठल्या लाडक्या बहिणींना. आता काय निकष लावता, जेव्हा लावायचं तेव्हा लावलं नाही ना. मग आता आमची ही पण मागणी आहे, त्याला द्या. स्पीड न्यूज भारत.